माणसासारखा मूर्ख, विचित्र आणि हिप्पोक्रिट प्राणी या जगात दुसरा नाही. कुठल्या मृगजळाच्या मागे धावत असतात देव जाणे. आणि कोणालाही न विचारता यांनी स्वतःच ठरवलंय की हे जगातील सर्वात हुशार. आता याच मूर्खाकडे बघा. टेडी डेला काळी बाहुली कोण गिफ्ट करतं आपल्या गर्लफ्रेंडला? तर या पठ्ठ्याचं नाव आहे संकेत शिंदे. याला व्हायचं होतं ॲनिमेटर, पण घरच्यांच्या प्रेशरमुळे ग्राफिक डिझायनर व्हावं लागलं. याला याचा वर्क फ्रॉम होम जॉब सोडून स्वतःची ॲनिमेशन फिल्म बनवायची आहे, स्वतःचं कार्टून चॅनल सुरू करायचंय. पण 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 एक वेळ बिहार गुन्हेगारी मुक्त होईल हो, पण ह्याची HR गर्लफ्रेंड या सगळ्यांसाठी कधीच कन्व्हिन्स होणार नाही. तर ही पूजा कांबळे. हिचं MBA झालंय, त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट करत असते. हिच्या घरात एकही सक्सेसफुल मॅरेज नाही, आईबाप सोबत राहत नाहीत. आणि यांच्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून या दोघांनी परफेक्ट कपल व्हायचं ठरवलंय. मला हे दोघं अजिबात आवडत नाहीत, पण नशिबानच वेळ अशी आणली आहे बघा की या दोघांची गोष्ट मलाच तुम्हाला सांगावी लागतीये. तर हा मी व्यंकटराव. अरे बापरे, आली वाटतं पूजा, आणि अजून हा झोपलाय. आता लफडा होणार. संकेत, किती वेळा सांगितलंय तुला संध्याकाळी झोपत जाऊ नकोस. रात्री झोप येत नाही, मग म्हणतो की इन्सोमनिया झालाय. आज सॅटरडे, आपण बाहेर जात असतो, लक्षात आहे ना? आवर चल. आज मला लवकर झोपावं लागणार आहे. उद्या कदाचित मला ऑफिसला जावं लागेल. पडिकर सरांचं फेअरवेल आहे, त्याची तयारी करायची. संकेत, तू पूजा, ऑफिसला चाललीस? आली रे. एवढं सकाळी? उठ झोपेतून, संध्याकाळ झालीये. सॅटरडे, बाहेर डिनर, मग सेक्स. लक्षात आहे ना? कॅब बुक केलीस ना? हो. नाही. अरे यार, चुती आहेस का तू? अरे यार, चुती आहेस का तू? सॉरी. सॉरी ना यार. त्या वर्धनने ऑफिसमध्ये माझं डोकं खाल्लं, म्हणून चुकून तुझ्यावर राग निघाला. एवढा काय रिॲक्ट करतोस? 3 दिवसांपूर्वी तू मला बिच म्हणाला होता, तेव्हा मी तुला काय बोलले होते का? इट्स नॉट अबाउट शिवी. देन व्हॉट? नथिंग. सांग ना. काही नाही यार, सोड. आज काहीच नको करायला. झोपतो मी. सॉरी. काय झालं? मला परत स्वप्न पडलं होतं. आपण दोघे याच घरात आहोत, पण बोलत नाहीये. सगळं नेहमीसारखं करतो, पण बोलत नाहीये. भांडण नाही झालं नाहीये, पण बोलत नाही. आणि काय?
आणि दूध ओतू चाललं. हे बघ, फ्रॉइड म्हणतोय की फ्रॉइडची थेरी आउटडेटेड झाली का कधीच? एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. हे तर मान्य करतोस ना तू. तुझ्या स्वप्नांचा एक पॅटर्न आहे. ऑलरेडी 2 डायऱ्या भरल्यात माझ्या स्वप्नांच्या इंटरप्रिटेशनच्या. तुला स्वप्नांचा त्रास होतो? हा, थोडा. त्रास होतो म्हणजे प्रॉब्लेम आहे, आणि प्रॉब्लेम आहे म्हणजे सोल्युशन आहे. आपण तोच प्रॉब्लेम शोधूया. हे बघ, ड्रीम्स आर पाथवे टू अनकॉन्शियस माइंड रिव्हिलिंग हिडन विशेस अँड डिझायर्स. म्हणजे आपण एकाच घरात राहून एकमेकांशी बोलत नाही का? तर आपल्यासोबत काहीतरी वाईट घडलं असेल. पण आपल्यासोबत नेमकं काय वाईट घडलं असेल ते आपल्याला शोधावं लागेल. त्यासाठी आपल्याला तुझ्या स्वप्नांच्या प्रतीकांचे अर्थ शोधावे लागतील. म्हणजे हे सगळं तुझ्या इच्छेशी निगडीत असेल का? बरोबर असणारच. म्हणजे तुला शांतता हवी. तुला शांतता हवी आहे? व्हॉट? रिअली? सांग ना. नॉशिया आलाय ग. वाटलंच होतं मला. नॉशी आलाय. कशाचा नॉशी आलाय तुला? सगळ्याचाच. सगळ्याचाच. वा, सगळ्याचा नॉशी आलाय म्हणजे तुला बदल हवाय. चेंज इज द सोल्युशन. येस. चल 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 चल. संकेत, माझ्या गाडीच्या चावीचं किचन तुला आणि तुझं मला. अगं पण एवढ्यानं काय फरक पडणार आहे? मग तुझी गाडी मला आणि माझी तुला, असं करूया. नको. आपण कॅलेंडरची भिंत बदलू. नको. आपण चादर बदलूया. तसंही ते दर रविवारी बदलतोच का? संकेत, आपण हे शोकेस बदलूयात आणि याच्यापेक्षा मोठं आणूयात. पूजा, हं? काय वेडी आहेस का? ह्याच्यापेक्षा मोठं? हं. अगं हेच या दारातून अंदाना किती लागली होती, विसरलीस का? मग आधी दार बदलूयात आणि मग शोकेस बदलूयात. अगं, नाही यार, गप्प बस. अरे मग कपडे बदलूयात का आपण? बदल यांना नकोय, मला हवाय मला. ही पूजा दाखवते मी हुशार आहे, पण खरं तर ही या संकेतपेक्षा जास्त मूर्ख आहे. वैतागलोय मी यांच्या मूर्खपणाला. तरी पहिली 3 वर्ष बरं होतं, हे वेगवेगळे राहायचे. पण मग यांनी मागच्या वर्षी लिव्ह इन मध्ये राहायचं ठरवलं आणि माझा या हॉलमध्ये वनवास सुरू झाला. आता एका दिवशी मीच या कपाटातून खाली उडी मारून आत्महत्या करणार आहे. सुसाईड. घर रिपेंट करूयात का? हा, हे चालेल. हा चालेल. मग आपण ना मस्त पैकी रेड वेल्वेट कलर देऊयात. प्लीज यार पूजा. मग डार्क ग्रीन कलर देऊयात. निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटेल. नको. मग ब्लॅक. कापड द्या, कापड द्या, कापड कापड द्या, कापड कापड द्या. देतो. अरे का कशाला? पूजा, असं काही विचारायचं नसतं त्यांना. देतो.